कल्पना करा, एक खोली लोकांनी भरलेली आहे. तिथे गप्पा सुरू आहे, हसी मजाक सुरू आहे आणि अचानक कोणीतरी आत येतं आणि पूर्ण खोलीचं लक्ष तिकडेच वळतं. कोणीतरी एक स्त्री आतमध्ये आलेली असते. ती खूप सुंदर नसते किंवा खूप तरुण नसते आणि काही फार विशेष कपडेही तिने घातलेले नसतात. पण तरीही सगळ्यांचे डोळे तिच्याकडेच वळतात. पुरुष, स्त्रिया सगळेजण तिच्याकडे पाहत राहतात. तिच्या सौंदर्यामुळे नाही किंवा नशीब किंवा जादू असंही काही नाही आहे. ही एक ऊर्जा आहे, एक शक्ती आहे. ही ती स्त्री आहे जी स्वतःला ओळखते आणि अशा स्त्रिया जन्मता तयार नाही होत, तर त्या स्वतःला तसं तयार करतात. नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवी दिशा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही कधी विचार केला आहे का की खरं अट्रॅक्शन नक्की काय असतं? का काही स्त्रिया वय, सौंदर्य, ट्रेंडशी जुळणाऱ्या कोणत्याही गोष्टी फॉलो न करता इतक्या अट्रॅक्टिव्ह दिसतात? कारण आकर्षण चेहऱ्यात नसतं. आकर्षण त्या भावना निर्माण करण्यात असतं जी तुमच्या उपस्थितीत इतरांना जाणवते. लोकांना जाणवतं की या व्यक्तीमध्ये काहीतरी आहे आणि ते काहीतरी म्हणजे काय असतं माहिती आहे? तुमची एनर्जी, तुमची ऊर्जा, तुमचा कॉन्फिडन्स. तुम्ही किती आकर्षक दिसता त्याच्यामुळे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. पण अट्रॅक्शन, कपडे, मेकअप, हेअरस्टाईल हे सगळं नंतर येतं. सगळ्यात आधी दिसतं ना ते तुमचं चालणं, तुमचं बसणं, तुमचे डोळे, तुमचा आवाज, हे सगळं. कल्पना करा, एक अतिशय सुंदर स्त्री खोलीमध्ये प्रवेश करते, पण तिचे डोळे खाली, शरीर संकुचित आणि तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये तिचा स्वतःवर बिलकुलच विश्वास नाही असं दिसते. आणि एक दुसरी स्त्री जी सामान्य दिसते, पण तिचं चालणं स्थिर, पाठ सरळ, डोकं उंच, डोळ्यात कॉन्फिडन्स भरलेला. असं असेल तर लक्ष कोणाकडे जाईल? जाणून बुजून नाही तर नॅचरली सगळ्यांचं लक्ष दुसऱ्या स्त्रीकडे जाईल. कारण कॉन्फिडन्स हा एक प्रकारचा मॅग्नेटसारखा असतो. मग हा कॉन्फिडन्स मिळवायचा कसा? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज बदला. पाठ नेहमी सरळ ठेवा. चालताना पावलं व्यवस्थित टाका. खूप फास्ट किंवा खूप स्लो चालू नका. हालचाली जेव्हा पण कराल तेव्हा शांत, ग्रेसफुली करा. गडबडीने किंवा घाईमध्ये कोणत्याही हालचाली करायच्या नाही. तिसरा म्हणजे स्वतःला एक प्रश्न विचारा की मी नक्की कोण आहे? माझी सर्वात मोठी स्ट्रेंथ कोणती आहे? जसं जसं तुम्ही स्वतःला समजता तसं तसं इतर लोकसुद्धा तुम्हाला ओळखायला लागतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांसाठी नेहमी अवेलेबल राहू नका. एका गोष्टीवर विश्वास ठेवा की माणसाला ना तेच गोष्टी आकर्षित जास्त करतात ज्या त्यांच्यापासून दूर असतात, ज्या त्यांच्याजवळ नसतात. तुम्ही सगळीकडे सतत अवेलेबल असाल, सगळ्यांच्या मेसेजला रिप्लाय कराल, कॉलवर लगेच अवेलेबल व्हाल, तर तुमची किंमत कमी होईल. पण जी स्त्री स्वतःच्या जगात व्यस्त असते, सगळ्यांपासून थोडंसं डिस्टन्स मेंटेन करते, सगळ्या गोष्टी लगेच उघड करत नाही, तिच्याभोवती एक रहस्य तयार होतं आणि हे रहस्य सगळ्यांना अट्रॅक्ट करतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्व्हर्सेशनची पॉवर. कॉन्व्हर्सेशन करताना नेहमी कमी बोला, पण जे बोलाल ना ते मनापासून बोला. सावकाश बोला. समोरच्या व्यक्तीला तुमचं बोलणं समजलं पाहिजे. त्यांच्या डोळ्यात पाहून बोला. चौथी गोष्ट म्हणजे ना सर्वात मोठं आकर्षण कोणतं आहे माहिती आहे? इंडिपेंडेंट असणं. जगातल्या सर्वात आकर्षक स्त्रिया कोण असतात माहिती आहे? ज्या सुंदर असतात त्या? नाही. किंवा ज्या स्टायलिश असतात त्या? नाही. त्या स्त्रिया आकर्षक असतात ज्या स्वतःवर अवलंबून असतात, कोणावरही डिपेंडेंट नसतात, कोणावरही केंद्रित नसतात. त्यांची ध्येय, त्यांची स्वप्न याच्यावर त्या फोकस ठेवतात. पुरुषांना अशा स्त्रिया जास्त आवडतात ॲज कम्पेअर टू त्यांच्यावर अवलंबून राहणाऱ्या स्त्रियांपेक्षा. आता तुम्ही म्हणाल की ही फेमिनिन एनर्जी ॲक्टिव्ह कशी करायची? त्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःसाठी छोटे छोटे ध्येय ठरवा आणि जेव्हा तुम्ही ते ध्येय पूर्ण कराल तेव्हा स्वतःला ॲप्रिसिएशन पण द्या. दुसरी गोष्ट म्हणजे एकटं राहायला शिका. स्वतःच्या हेल्थसाठी, स्वतःच्या आनंदासाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला ब्लेम करा. बाकी कोणालाही अवलंबून राहू नका की कोणीतरी मला खुश करेल, कोणीतरी मला ॲप्रिसिएशन करेल, याची वाट बघायची नाही आहे. स्वतःच्या पद्धतीने स्वतःला ॲप्रिशिएट करा, स्वतःला शाबासकी द्या. जेव्हा तुम्हाला आराम करावासा वाटेल तेव्हा आराम करा. स्वतःसोबत वेळ घालवा. लक्षात ठेवा, स्वतःसोबत वेळ घालवणं म्हणजे टाईमपास करणं नाही आहे.
एखादं नवीन स्किल शिका. जसं तुम्ही ग्रो होता ना तसं तसं तुमचं अट्रॅक्शन ऑटोमॅटिकली वाढतं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, खरं आकर्षण ना शरीरात, ना मेकअपमध्ये, ना वयात असतं. ते तुमच्या आत्मविश्वासात, तुमच्या एनर्जीमध्ये, तुमच्या लिमिटेशन्समध्ये, तुमच्या इंडिपेंडेंट असण्यामध्ये आणि तुमच्या शांततेत दिसतं. तुम्ही कोणाचीही कॉपी नाही आहात. तुम्ही स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी आहात. आणि ज्या दिवशी तुम्ही हे ओळखाल ना, त्या दिवशी लोक तुम्हाला फक्त पाहणार नाही, तर ते तुम्हाला जाणवतील सुद्धा. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला आहे, याचाच अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःला अधिक स्ट्रॉंग, रहस्यमय आणि आकर्षक बनवत आहात. त्यामुळे अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही अधिक अट्रॅक्टिव्ह आणि पॉवरफुल बनलेले असाल.